अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। यवतमाळ येथे महायुती सरकारच्या फसव्या जाहीरनाम्याची शेतकरी संघटनेच्या वतीने होळी आंदोलन। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तच्या दिवशी फसव्या सरकारचा जाहीरनामाची होळी करून शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाने सरकारचा निषेध करत घोषणा देऊन विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ कार्यालयासमोर मानिदे चौक येथे आंदोलन केले। या आंदोलनाचा मुख्य उद्देश एकच आहे की सरकारचे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना मोठे आश्वासन देतात आणि निवडणुकीच्या दरम्यान आपले जाहीरनामे प्रसिद्ध करतात, परंतु निवडणूक झाली की सरकार जाहीरनाम्याकडे प्रामुख्याने दुर्लक्ष करून आम जनतेची फसवणूक करतात। मग आमच्याकडे आंदोलन केल्याशिवाय दुसरा पर्याय काय? म्हणून आम्ही एप्रिल 14 पासून फसवणूक करणाऱ्या महायुती सरकारच्या निषेधार्थ जाहीरनामा होळी आंदोलन पुकारले आहे आणि आज यवतमाळ येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती माइदे चौक यवतमाळ येथून सुरुवात केली आहे आणि राळेगाव येथे आणि वडकी तसेच वणी येथे आज आंदोलन केले आहे। आणि या आंदोलनाची झळ गावागावात घेण्यासाठी शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष, जय विदर्भ पार्टी आणि विदर्भ राज्य आंदोलन समिती पुढाकार घेऊन सर्व शेतकरी, शेतमजूर, महिला सहभागी होणार आहेत। या आंदोलनाचे नेतृत्व ॲडव्होकेट वामनराव चटप साहेब, माजी आमदार विजय निवल, शेतकरी नेते यवतमाळ राजेंद्र झोटिंग, जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना यवतमाळ कृष्णाजी भोंगाडे, जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ मधुसूदन कोवे, गुरुजी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर देशमुख, जयंत बापट, सुरेश अगलावे, इंदरचंद बैस, गिरीश तुरके, तालुका अध्यक्ष राळेगाव सुरेश झोटिंग, बबनराव ठाकरे आणि असंख्य पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। केलन चालू कोण देते? शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकरी संघटनेचा विजय असो, स्वतंत्र भारत पक्षाचा विजय असो, स्वतंत्र भारत पक्षाचा विजय असो, महाराष्ट्र सरकारच्या युती सरकारचा निषेध असो, महाराष्ट्र युती सरकारचा निषेध असो। आज दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या ऑफिससमोर यवतमाळ इथे सर्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हे युती सरकारने जे फसवा घोषणा देऊन जे कर्जमाफी करतो म्हणून जे शेतकऱ्याला आश्वासित केले होते, परंतु पहिल्याच अर्थसंकल्पात त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकणार नाही असे जेव्हा जाहीर केले, तेव्हा आम्ही आज बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या दिवशी सर्व या जाहीरनाम्याची होळी करत आहोत। कारण शेतकऱ्याचं कर्जबाजारीपण हे सरकारच्या धोरणातून येते, त्यामुळं सरकारचं धोरण हेच शेतकऱ्याच्या कर्जबाजारीपणासाठी कारणीभूत आहे, हे सर्व मान्य आहे। त्यामुळं आम्ही आता या जाहीरनाम्याची होळी करत आहोत आणि या सरकारचा निषेध करत आहोत।